मॅडम म्हणली का म्हणे त्याचं नाव नको घेऊ म्हणे, त्याला वाचवायचं एक नाही म्हणे. त्या गोल्डफिंड असून तर मग त्याचं नाव घे म्हणे, त्याला पाठ टाक म्हणे जेलमध्ये. अजून काय काय विचारलं? मला म्हणे मी शॉट देईन, मग तुला बॅल्टनी मारीन म्हणे. कोण काकीला सांगू नको म्हणे बाहेर. एवढंच म्हणलं. तू जर अशी म्हणे सांगितलं तर बाहेर म्हणे. तू घाबरली होती? हा म्हणे तुझ्या मागं करंट पण म्हणे ते लावून देईन म्हणे तुला. कशासाठी हे सगळं मॅडम? वाचवलं नाही तर कोणाला वाचवायचा प्रयत्न करतो? हरदर गायकवाडला. तुला त्रास दिला का काही ते? हा रोज त्रास देतो तू मुलींना. म्हणे तू जर त्याला वाचवलं नाही तर तुला शॉर्ट आणि ते देईन म्हणे. आणखी तुला काही मारलं वगैरे पोलिसांनी काही? नाही धमकी म्हणे तू जर वाचवलं नाही म्हणे तुला करंट आणि बॅल्टनी मारीन म्हणे. त्या तोंडात पण मारीन म्हणे. तो जो गायकवाड आहे त्यांनी तुला मारलं वगैरे होतं? झाडू मारला होता डोक्यात. हा तुम्ही सांगतात मुलीला तुला आम्ही नगरला नेणार, तुला शॉट देणार, तुझ्यावर बेल्टनी मारणार. हा कोणता प्रकार आहे? अल्पवयीन मुलीला, आणि विशेष करून मी जाहीर निश्चित करतो त्या महिला अधिकाऱ्याचा की जी स्वतः महिला अधिकारी आहे, त्यांनी महिला असून एक लहान मुलीबद्दल अशी भूमिका घेतली, हे खरोखरच खेदजनक आहे. त्या तपस्या अधिकारी महिलांची चौकशी होऊन कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे. 100% त्या महिलांची तो तपास आमची विनंती राहणार आहे. मूळ म्हणजे डीवायएसपी साहेब जे आहेत, डीवायएसपी साहेब शिर्डीचे, त्यांना विनंती राहणार आहे की तातडीने त्या महिलेकडून तपास काढावा. त्या महिलेबरोबर कोणता जो पोलीस होता, ज्या पोलिसांनी सुद्धा त्या ठिकाणी दम देण्याचा प्रयत्न केला, या दोघांवर पण समान कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे, एवढीच आमची विनंती आहे. आणि त्या निमित्तानेच आजचा मोर्चा या ठिकाणी आलेला आहे. आता यांचं काय घडलेलं असेल त्या अधिकाऱ्यांचं, त्या गायकवाडच्या घरच्या लोकांचं, किंवा या लहान मुलीला आपण दाबून न्यायचं आणि कुठल्याही प्रकारचं तिला भयभीत करून आपण तिचे वाकडे तिकडे जबाब त्या ठिकाणी घ्यायचे आणि ते जबाब त्या याच्यावर उतरवायचे आणि ही केस दिल्ली कशी होईल याचा प्रयत्न ते तपास अंमलदार जे करत आहेत. ही जी ती अशी रडत होती, ती घाबरून आली. म्हटलं काय झालं तपासामध्ये? मग ती चिपटून मला रडायला लागली. का की असं मॅडम मला बेल्टनी काढलं म्हणे, बेल्टनी मारल, शार्ट देईल, तुला हे करल, तिला म्हणजे तुझं त्याचं नाही झालेलं, तुझं कोणतं बॉयफ्रेंड असेल त्याच्या संग तुझं शारीरिक संबंध झालेला असेल म्हणे, तुला त्याला वाचवायचं का नाही? ती म्हटली नाही वाचवायचंय मला. तू टाक भाभीला सांगू नको, ती तुमच्या संघ आलेले कोणाला सांगू नको, पत्रकारांना सांगायचं नाही, यांना सांगायची, अशी ही भूमिका त्या मॅडमनी राबवली. म्हणून सगळ्यांचा रोष साहेबांवर नाही, रोष फक्त मॅडमनी हा का शब्द वापरला. विचारायचं तर तुम्ही प्रेमात विचारा, तिला पोटात घ्या ना, ती सांगल ना. तुम्ही धाक दाखवू राहिले बेल्टचं आणि याचं धाक, ती काय सांगणार? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.